आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जी, डिप्यूटी सीएम श्रीयुत फडणवीस जी, ज्यांनी हा सुंदर समारंभ घडवला ते दोघे बंधू विजय दर्डाजी, राजेंद्र दर्डाजी, काँग्रेस पक्षाचे देशाचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत चेन्नी थालाजी, आमचे पक्षनेते विधानसभेमधले नेते श्रीयुत थोरातजी, श्रीयुत वासनिकजी, श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी आणि जे सूत्रसंचालन करतात ते लोकमतचे सर्व व्यवहार राजेंद्र बाबूच्या नंतर सर्व व्यवहार बघणारे बाविस्करजी, उपस्थित जवाहरलालजी दर्डांच्यावर प्रेम करणारे साथी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि ज्यांचा सत्कार झाला त्या आमच्या श्रीमती सौनिकजी चीफ सेक्रेटरी झाल्या त्या, आज अतिशय महत्त्वाचा दिवस. ज्या काही थोड्या लोकांना बाबूजींच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यात मी, शरदचंद्रजी पवारजी, मधुकरराव चौधरीजी होते. आणि आज वसंतराव नाईकांची आठवण मला येते की त्यांनी मला 74 साली मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं आणि वसंतराव नाईक, वानखेडेजी आणि जवाहरलालजी दर्डा असे हे त्रिकूट महाराष्ट्रामध्ये विदर्भाचं त्रिकूट म्हणून प्रसिद्ध होतं. जे काय होत असे ह्या तिघांच्या विचाराने होत असे असं म्हटलं जायचं, परंतु बाबूजी एक स्वतंत्र विचाराचे स्वातंत्र्य सेनानी होते. कधी त्यांनी वर्चस्व गाजवलं नाही. एक थोर स्वातंत्र्य सेनानी, पण स्थितप्रज्ञ असणारे अशा प्रकारचे ते सेनानी होते. ज्यांनी विनोबा भावेंच्या बरोबर, ज्यांनी इंदिरा गांधींच्या बरोबर कठीण परिस्थितीमध्ये काम केलेलं होतं, त्या बाबूजींच्याकडे पाहिल्यानंतर वाटायचं की किती मोठ्या प्रमाणामध्ये शिस्तबद्ध अशा प्रकारचा हा नेता होता. आता श्री दर्डाजींनी सांगितलं की ते कुणाचंही प्रेशर जरी आलं तरी आपल्या वर्तमानपत्राचं कार्य निराळं आणि राजकीय कार्य निराळं हे खरं आहे. मी अनेक वेळेस पाहिलेलं आहे की त्यांच्यावर आरोप व्हायचे सभासद असताना, वो तो हमारे कांग्रेस का है लेकिन ये क्या भी लिखते हैं उनके पेपर में. अरे ऐसा कैसे चलेगा भाई, अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी बोलणं व्हायचं. पण बाबूजी कधीही त्या पेपरविषयी कधी बोलायचे नाही. आणि मराठी वर्तमान पत्रकारांची जी परंपरा आहे ती खरं म्हणजे विदर्भातल्याच लोकांनी निर्माण केलेली होती सुरुवातीला. त्या परंपरेला त्यांनी साक्ष ठेवून जे काम केलं त्याचा महाराष्ट्राला कधी विसर पडणार नाही. लोकमत हे साप्ताहिक होतं. मी तेव्हापासून त्यांचं काम बघतोय आणि ते बघता बघता एवढं मोठं झालं की कधी आम्ही स्वप्नात देखील बघितलं नाही की ते वर्तमानपत्र एवढं मोठं होईल आणि देशाच्या साखळी वर्तमानपत्रामध्ये एक मोठं वर्तमानपत्र म्हणून विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं नाव गाजवेल अशा प्रकारे आम्हाला वाटलं नाही. बाबूजींच्या किती आठवणी सांगायचे ते. आणि मी एक अविश्वासाचा ठराव मांडलेला होता हक्कभंगाचा.
त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही दोघेही काँग्रेसवाले. विधानसभेत मी होतो, बाबूजी विधान परिषदेमध्ये होतो. काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याबरोबर आम्ही तो हक्कभंग मांडला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला राजीव गांधींनी बोलावलेलं होतं. ये क्या कर रहे हो तुम लोग म्हणून विचारलं. आम्ही त्यांना स्पष्टपणाने सांगितलं की आम्ही जे करत होतो ते आमच्याच माणसाच्या बचावाकरता करत होतो. मी आता नाव सांगणार नाही मुख्यमंत्र्याचं इथे. पण ते मुख्यमंत्री मोठे विचारवंत होते आणि त्यांनी देखील आम्ही मांडलेला हक्कभंग विशेष मनावर घेतला नाही आणि विनोदाने ते दुसऱ्या दिवशी हाऊसमध्ये म्हणाले. ते शब्द मी इथं बोलू शकत नाही कारण बाबासाहेबांच्या त्या तोंडावर दुसरंच काय असायचं. पण अशी विद्वत्ता प्रचूर अशी माणसं, ते खूप विद्वान होते. त्यांच्या विरुद्ध आम्ही हक्कभंग मांडलेला होता आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आम्ही, बाबूजी नसताना तेही आले, मी अजून हयात आहे त्यामुळं माझंही नाव मी गेल्यानंतर होईल, परंतु त्या ह्या आठवणी, बाबूजींच्या आठवणी कधी आम्हाला सोडता येणार नाहीत. बाबूजी नागपूर अधिवेशन झालं, सुरू झालं की आम्हाला हुरडा खायलाही घेऊन जायचे. त्यांचा अतिशय जवळचा कार्यक्रम असायचा. अरे भाई चलिए ना, क्या है, काम काम तो होते रहता है. तर असा हा सर्वांना स्नेह देणारा एक आमचा नेता, ज्यांनी तुमच्या नागपुरापासून ते सोलापूरपर्यंत लोकमत घेऊन आले आणि सोलापूरला देखील बाबूजींच्या नावाने एक चांगल्या प्रकारचं विचारमंथन करणारं वर्तमानपत्र सोलापूरला नेलं. याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आज दोन्ही भावांनी मला इथं बोलावलं आणि दोन शब्द बोलायला सांगितले. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, पण 5-6 मिनिटाच्या वर बोलायचं नाही असं सांगितलं. नाही नाही, तेवढंच बोललं पाहिजे कारण मुख्यमंत्र्याचा नाही, त्यांचा वेळ वाचवला पाहिजे कारण अधिवेशन चालू आहे. अधिवेशनात काय भानगड होते ते माहिती नाही तुम्हाला. आम्ही सगळे त्यातून भोगून निघालेलो आहोत आणि त्यामुळं त्यांना तिथे गेलं पाहिजे. पण ते आले याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही बाबूजींच्या प्रेमाकरता इथं आलात आणि मराठी पत्रकारांची परंपरा चालवणाऱ्या एका वृत्तपत्रकाराचं तुम्ही इथं अभिनंदन करण्याकरता इथं आलात. त्याबद्दल मी तुम्हाला हे मनापासून अभिनंदन करतो. दोघांनाही. तुम्ही तर नागपूरचेच आहात त्यामुळं, आणि ते सातारकर आहेत. सातारकर आणि नागपूरकर दोघेही आले याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.